शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहामध्ये हा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेचा वरळीतल्या डोम NACI सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा केला जाईल। दोन्ही गट विधानसभा निवडणुकांचं रणशिंग या निमित्तानं फुंकणार आहेत। नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार देखील यावेळी केला जाईल। तर ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। इथे उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। तर शिंदेंच्या शिवसेनेचा डोम NACI या सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्यामधल्या यशानंतर आता उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। थेट आपण जाऊयात षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, षण्मुखानंदमध्ये ठाकरेंचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा केला जाणार आहे, तर नेमकी कशा प्रकारची व्यवस्था असेल? आज उद्धव ठाकरे काय बोलतात, खरं तर याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। निखिल, आपण पाहतोय की शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि मी षण्मुखानंद हॉलमध्ये सध्या आहे आणि इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन जो आहे तो साजरा केला जाणार आहे। त्याची तयारी सकाळपासून केली जाते आणि व्यासपीठ हे आता तयार करण्यात आलेलं आहे आणि खुर्च्या सुद्धा मांडण्यात आलेल्या आहेत। जवळपास तासाभरानंतर काही प्रमुख नेते या ठिकाणी यायला सुरुवात होते आणि त्यानंतर प्रमुख नेत्यांचे पहिल्यांदा 4 ते 5 नेत्यांची भाषणे जी आहेत त्याच्या कार्यक्रमामध्ये होणार आहेत आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा भाषण करणार आहेत। मात्र विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि लोकसभा निवडणुकांचा निकाल नुकताच आलेला आहे आणि त्यामुळे तिथे मिळालेले यश असेल किंवा महाविकास आघाडीला जे काही वातावरण राज्यामध्ये तयार झालेलं होतं त्या अनुषंगानं जो काही निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागलेला होता त्यामुळे विधानसभेची तयारी कशा पद्धतीने करायची किंवा येत्या काळात जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अंगामध्ये कशी ऊर्जा भरायची या अनुषंगानं आजचा हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय आणि तशी तयारी सगळी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं आहे। बाहेर अनेक बॅनर जे आहेत ते सुद्धा लावल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन हा सायनमधल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होतोय, तर दुसरीकडे वरळीच्या डोममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कार्यक्रम होतो आहे, वर्धापन दिन साजरा होतोय। त्यामुळे दोन्हीकडची भाषणे जी आहेत। धन्यवाद कृष्णा। थेट आपण जाऊयात आता शिंदेंच्या शिवसेने